हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर सर्वांना आज आहे नरक चतुर्दशी आणि तुम्हा सर्वांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ते बघा छान अशी ना मी दारात रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. आणि दिवाळी म्हटली की नाही पहिल्यांदा सडा रांगोळी हे मात्र आलंच. आणि येताना रांगोळी वगैरे झाली आणि नंतर इथे मी ना शौर्याच्या अभंग स्नानासाठी ना माझी तयारी चाललेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी सर्व तयारी वगैरे करून घेतलेली आहे. आणि आता ना शौर्याला कसं उठणं वगैरे लावायचं आहे. आणि आज थोडासा वेळ झाला मला, कारण रांगोळी वगैरे काढायला थोडासा वेळ जातोच. आणि ते बघा मी छान अशा ना आपल्याच बागेतल्या फुलाची आणि स्वस्तिकांच्या फुलांचे ना मी डेकोरेशन वगैरे केलं आणि जास्वंदीच्या फुलांची सुद्धा. आणि ते बघा शौर्याला ना मी टावेल गुंडाळलेला आहे व्हाईट कलरचा आणि बनेलच वापरलेलं आहे. ते कसं शौर्याला असं नको वाटत होतं की म्हटलं आता चला आज एक दिवस राहू दे शौर्य अभ्यंग स्नानासाठी म्हणून ना. आणि नरक चतुर्दशी हा सण ना दिवाळीच्या आदल्या दिवशी येतो. आणि या दिवशी ना भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा वध केलेला होता आणि सदुनाचा ना विजय म्हणून मिळवलेला होता. म्हणून या दिवशी ना नरक चतुर्दशी असं साजरी करतात. आणि या दिवशी ना लवकर पहाटे लवकर उठून सुगंधी तेल उठणं लावून ना अभंग स्नान घालतात. आणि असं केलं ना शरीर आणि मन शुद्ध होतं. आणि ते बघा माझी शौर्याला ना अभंग स्नान घालणं चालू आहे. आणि एका वाटीमध्ये ना हळद आणि बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये दूध आणि उटणं घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे. आणि ते ना छान असं मी शौर्याला उटणं आणि बेसन पीठ वगैरे लावून ना छान अशी आंघोळ वगैरे घालायला घेतलेलं आहे. शौर्य म्हणत होता मम्मा थंड आहे थोडं थोडं लाव. पण शौर्य कसं एकदम खूप नाजूक आहे, त्याला जास्त असं चोळलेलं वगैरे आवडत नाही. आणि नंतर इथे बघा मी छान असे ना बाहेर त्याला इथं आंघोळ वगैरे घातलं. शूट करण्यासाठी बाहेर घेतलेलं आहे बरं का शौर्याला आंघोळीला. नको म्हणत होता मम्मा, असं कधीच तो उघड्यावरती नसतं ना, मग त्याला नको वाटत होतं. राहू दे म्हटलं आज एक दिवस काही होणार नाही आहे. आणि छान येताना मी शौर्याला अभंग स्नान वगैरे घातलं. उठणं वगैरे लावून बेसनपीठ वगैरे लावून छान अशी ना आंघोळ वगैरे झाली. आणि नंतर इथे मी आरती वगैरे करून घेतलेली आहे शौर्याला. आणि आता चला त्याला अजून ना नवीन कपडे वगैरे घालून ना आरती वगैरे ओवाळायची आहे. आणि अभंग स्नान झाल्यानंतर ना असे कणकीचे दिवे बनवून असं त्यांच्या डोक्यावरून असं ओवळून साईडला ठेवत असतात. मुटके आणि कणकीचे 2 असे ना दिवे बनवलेले आहेत. आणि शौर्याला इथं मी ओवाळून वगैरे घेतलं. कणकेचाच दिव्याचा मान असतो आज नरक चतुर्दशीच्या दिवशी. आणि त्यानं नंतर मी पाटावरती शौर्याला बसवलं आणि छान अशी ना तिथली जागा स्वच्छता केली आणि रांगोळी पण काढून घेतलेली आहे. आणि गोडधोड बनवायचं, आणखीन शिरा वगैरे बनवायचं म्हटलं होतं, पण शौर्याला शिरा आवडत नाही आहे. आणि शौर्याला बेसन लाडू खूप म्हणजे खूप आवडतो. छान अशा ना साईडने पंत्या वगैरे लावून घेतलेल्या होत्या. आणि तुम्ही पाहू शकताय शौर्याचं इथं ना छान असं अभंग स्नान चाललं होतं. आणि ते शौर्याला बघा थोडंसं हसू आवरणं होतं शूट करताना, त्याचं चाललं होतं. माझं आणि शौर्याच्या थोड्या गप्पा चालल्या होत्या. मी तिथं आवाज मूट केलेला आहे. आणि नंतर इथे माझ्या शौर्याला ओवाळून वगैरे झालं, औक्षण वगैरे करून घेतलं मी. आणि नंतर इथे ना छान अशा ना आपल्या पारंपरिक इथे मी गवळणं वगैरे बनवून घेतल्या. आणि तुम्ही पाहू शकता इथे ना आरती वगैरे लावून घेतलेलं आहे आणि पंथी पण लावून घेतली. आणि नंतर नैवेद्यामध्ये ना शेवाळ्याचा भात पण दाखवलेला आहे. आणि तुमच्याशी ना म्हणजे चकली बनवायच्या बाकी होत्या, चकली शेव आणि चिवडा. आज नरक चतुर्दशी आहे तर म्हटलं आता चला त्याच्या आदल्याच्या दिवशीचा हा शूट होता, मी तुमच्याशी शेअर केला नाही आहे. कालचा आणि आजचा दोन्ही मिळून ना मी ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे ना मी तांदूळ आणि फुटाणं आणि धन जिरं शाबू आणि आणि पोहे, हे उडदाची डाळ मुगाची डाळ हे स्वच्छ ना त्याला ना म्हणजे निवडून वगैरे घेतलं. आणि तांदूळ ना काल धुवून वाळू घातलेला आहे. आणि नंतर आज ना सर्व भाजून घेतलं. आणि भाजल्यानंतर ना थंड झाल्यानंतर आपण काय करायचं की दळायचं. म्हणजे आपल्याच घरी आटा चक्की आहे. चला आता ना छान असं ना थंड झाल्यानंतर ना दळून वगैरे घेते. आणि हे ना थंड झाल्यानंतर आईनं ना आपल्या घरी आटा चक्की असं म्हणून लगेच लवकरच दळून आणलं. आणि इथे ना मी चकली बनवण्यासाठी ना म्हणजे 1 शेराची आम्ही चकली बनवणार आहे.
त्यासाठी ते मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण माझं डेलीचा रुटीन आहे. मी तुमच्याशी काय जास्तीचा असं रेसिपी म्हणजे शेअर करत असते जास्तीत जास्त करून. आणि ते बघा मी पाणी गरम करायला ठेवलं, अंदाज ठेवायचं म्हणजे लागेल तेवढं आपण याच्यातून यूज करू शकतो. आणि नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आणि चकली मसाला पण घातलेला आहे आणि थोडासा किंचित मी हळद टाकून घेतली आणि छानशी ना उकळी येऊ द्यायची मसाला टाकल्यानंतर. आणि ते बघा पीठ चाळून घेतलेलं ताई, म्हणजे चाळून घेऊन ना नंतर इथे मी गरम गरम ना अगोदर याच्यामध्ये ना मोहन टाकलं होतं तेलाचं आणि आईने छान येते ना म्हणून घेतलेलं आहे चकलीचं पीठ. आणि चला आज ना आम्ही चुलीवरती बनवणार आहे बरं का, कारण गॅसवरती कसं खाली एकजण बसून म्हणजे आमचा गॅस खाली घेता येत नाही, मग उभारूनच तळावे लागतात. खूप म्हणजे खूप उशिरा होते म्हटलं आता चला, तर तेवढा वेळ होतोय तर बाहेरच ना छान अशी चूल मांडून आपण चकल्या चिवडा आणि शेव जे काही असेल ते बनवूया आणि तुमच्याशी शेअर करूया. आणि खरंच खूप छान वाटते बरं का, म्हणजे चुलीवरती करणं म्हणजे ना खरंच असं अगदीचे म्हणजे आठवतं बरं का. आणि ते बघा आई छान अशा ना चकल्या पाडताय 3 विड्याच्या, इथे छान अशा ना चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि ते ना शौर्य पण मदतीला आलेला आहे. तुमच्या पण घरी असं मुलं करत असतील ना चकली बनवताना, तो शेवगा त्यांना आवडत असतो. त्यांनी कसं बनवतं त्याचं ट्राय करत असतात. आणि आम्ही सगळ्या चकल्या बनवून घेतल्या. नाही म्हटलं तरी पण एक शहराच्या ना एक टोपलं भरलेलं आहे, कारण तेल नितळत ठेवण्यासाठी ना टोपल्यामध्ये काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एवढ्या चकल्या बनलेल्या आहेत. आणखीन थोडंसं पीठ शिल्लक ठेवलेलं आहे, कारण खूप वेळ होतो ना एकदमच 3 पदार्थ आज बनवायचे आहेत. आता चकली तर बनवून झाली, शेव पण बनवायची आहे. इथे ना छानपैकी ना आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय बघा, तीळ घातल्यामुळे ना खरंच खूप छान आणि सुरेख दिसत आहेत चकल्या. आणि 3 विड्या दिल्यामुळे ना खरंच इतकं भारी दिसतंय आणि विकत आणल्यासारखं ना हे आपल्या चकल्या बनलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय चुलीवरतीच बनवलेल्या आहेत बरं का ह्या चकल्या. आणि दिसायला सुद्धा किती असं सुंदर दिसतात बघा चकल्याचा आकार, आणि खायला पण एकदम टेस्टी आणि क्रिस्पी बनलेले आहेत. ते ना मी बेसन पीठ ना मी चाळून घेतलेलं आहे. तर म्हणजे पहिल्यांदा ना मी बेसन ह्याचं मी रेसिपी बनवणार आहे, लसणाची शेव बनवणार आहे. त्यासाठी ना इथे मी बेसन पीठ ना छान असं चाळून घेतलं आणि लसणाची पेस्ट बनवलेली आहे, मिक्सरला वाटून घेतली. आणि आता जिरं आणि ओवा ना मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे. आणि इथे ना मी मिक्सरला वाटून घेते. लसूण तर वाटून घेतला आणि जिरं ओवा वाटून घ्यायचं आणि नंतर ना पिठाच्या चाळणीनं चाळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ना ते आपण बेसनचं हे बनवतो ना शेव बनवतो ना, ते शेव बनवताना त्रास होणार नाही, कारण शेवग्यामधून ना लवकर पडत नाही. शेव कसं एकदम मिडियममध्ये आपण भाज्याचं पीठ वगैरे कसं मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे. आणि ते ना मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि जिरं आणि ओवाची पावडर टाकलेली आहे आणि लसणाची पेस्ट बनवली होती ना ते पण मी गाळून घेतलेलं आहे पिठाच्या चाळणीने. याला अजिबात तिखट वगैरे टाकायचं नाही आणि किंचितच मी आपलं हळद टाकलेलं आहे, जास्तीच हळद टाकायचं नाही, किंवा जास्त जर हळद झाली ना एकदम आपले शेव लाल भडक होतात. आणि मी इथून ना थोडंसं ना तेल पण टाकलेलं आहे, ह्याला 1-2 चमचा ना तेलाचं मी मोहन घेतलं आणि मोहन घेतल्यानंतर ना त्याला छानसं मळून घेतलेलं आहे आणि 10-15 मिनिट ना त्याला भिजत ठेवलं. आणि छान इथे आपली सकाळीच ना चूल पेटवली होती चकली बनवण्यासाठी. तर आम्ही 1 अर्धा तास थोडंसं बसलो आणि लगेच ना पीठ भिजल्यानंतर लगेच ना इथे शेव पण बनवायला घेतलेलं आहे. आणि आई इथे ना बघा चकलीचं म्हणजे शेव घालत आहेत कढईमध्ये आणि मी ते तळायला घेतलेलं आहे. आणि खरंच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणजे आपली शेव. आणि हे ना बाहेर आणि कुठंही आपण कसं खाऊ शकतो, स्नॅक्स असतात आणि सर्वांचा आवडीचा पदार्थ शेव आहे. आणि तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला दाखवते शेव कसे बनलेले आहेत ते. आणि इथे ना आपल्या छान अशा ना शेव तळणं चालू आहे माझं. आणि शेव ही ना खुसखुशीत आणि चविष्ट आणि दीर्घकाळ टिकणारी असते. आणि ती ना आपण चहाबरोबर किंवा फराळामध्ये किंवा बाहेर जाताना वगैरे नाही आपण ना खाऊ शकतो. आणि खरंच खूप छान आणि टेस्टी लागते बरं का ही शेव. आणि शौर्य तर ना प्रचंड आवडते, डेली ते आपण कंटाळा येणार नाही शेव खायला त्याला. आणि तुम्ही पाहू शकताय 2 टोपले भरलेले आहेत. आणि शेव कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा लसणाची शेव म्हणून, आणि खरंच खायला ना
खूप म्हणजे खूप टेस्टी झालेलं आहे आणि दिसायला पण इतकं सुंदर दिसत आहेत ना. मी असेच ना एका कॅरेमध्ये ठेवून ना हवा बंद डब्यात ठेवून देते, म्हणजे जेणेकरून आपले मऊ होणार नाहीत. आणि नंतर लगेच ते मी लसूण वगैरे सोलून घेतलं चिवडा बनवण्यासाठी. आणि शेंगदाणे होते छोटे घुंगरू शेंगदाणे, ते तेलात भाजून तळून घेतलं. आणि आपले फुटाणे पण ना तेलात तळून घेतलं. आणि तळल्यानंतर ना त्याच्यामध्ये ना चिवडा मसाला टाकलेला आहे. आणि नंतर चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट आणि ते ना मी कढीपत्ता पण तळून घेतला अगोदर. म्हणजे जर तेलात तसं टाकलं ना ते आपला कढीपत्ता मोडला जातो, म्हणून अगोदर कढीपत्ता तळून मग बाजूला ठेवलेला आहे, वरून टाकता येते म्हणून. आणि त्याच्यामध्ये ना मी कांदा पण मी तळून घेतलेला आहे. याचा आवाज बघा किती छान असं कुरकुरीत येतोय. आणि चिरमुऱ्यामध्ये तर अगदी अप्रतिम दिसतात. आणि चिवड्याशिवाय ना दिवाळी अपूर्ण आहे असं समजा, कारण सर्व गोडधोड असतं आणि हे मात्र चिवडा खाल्लं थोडंसं बरं वाटतं. चिवडा, चकली, शेव. आणि तेव्हा तुम्ही पाहू शकताय मसाला ना खूप म्हणजे खूप छान इथे मी बनवून घेतला. आणि आता ना हे सर्व चिरमुऱ्याला लावून घेते. तेलाचं प्रमाण ना म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मी जास्तीचं नाही तेल वापरत, मीडियममध्ये वापरतो तेल. आणि इथे बघा नाही म्हटलं तरी पण ना 2 किलोच्या आम्ही इथे ना चिवडा बनवलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय छान इथे ना आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे. टोपलीमध्ये बनवलं, कारण 2 टोपले झालेले आहेत असे. मग एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. म्हणजे आता ना सगळं चिवडा वगैरे बनवून झालेला आहे आणि चकल्यासुद्धा झालेल्या आहेत. आणि सकाळपासून ना 3 रेसिपी बनवल्या आणि लसणाची शेव पण बनवलेली आहे आणि चकलीसुद्धा बनवली आणि चिवडासुद्धा झालेला आहे. आणि 3 हाताना आपले ना 3 पदार्थ झालेले आहेत दिवाळीचे. आणि चुलीसमोर खूप वेळ बसून ना लगेच तहान पण लागली. म्हणजे 2-3 वेळ उठून मी चहा पाणी पिलं आणि चहा पण बनवला थोडंसं फ्रेश होण्यासाठी. आणि सायंकाळ झाली आणि सगळीकडनं पणत्या वगैरे लावून घेतल्या. आणि लहान मुलांचा एक उत्साह वेगळाच असतो, फटाके वगैरे उडवणं वगैरे. आणि ते बघा शौर्यांना ह्या वर्षी थोडासा मोठा झालेला आहे, तो सर्व लावा लागले, झाड, भुईचक्र वगैरे. लहान असताना फक्त ना फुलभाज्या वगैरे लावत होता, तो आता घाबरत नाही आहे, तो स्वतःच लावलेला आहे बरं का. आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय भुईचक्र पण लावून घेतला तो. आणि उद्या पण अजून एक 3-4 दिवस सण आपले सलग असतातच. आणि इथे बघा छान असं ना शौर्यानं ना भुईचक्र वगैरे लावून घेतलं आणि फटाके वगैरे सर्व तो फोडत होता. आणि विशेष म्हणजे त्याला पॉप खूप आवडतं बरं का, आपटी बॉम्ब. आणि ते बघा आणखीन झाड लावतोय तो, त्याला खूप असा आनंद वाटतोय की मम्मा मला आणखीन दे. मी त्याला म्हणते की अजून 3-4 दिवस म्हणजे दिवाळी आहे, डिले एक होतंय. आणि तुम्हाला आजचा माझा ना शौर्याचं अभंग स्नान कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी बनवलेल्या आज 3ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या, चिवडा, चकली आणि शेव, तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि ते मी मसाला भात बनवलेला आहे, जास्तीचं काही स्वयंपाक बनवलं नाही. आता चला आम्ही छानपैकी जेवण वगैरे करून घेतो. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा.